नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपण SSC GDचे या ठिकाणी पेपर बघत आहोत, जे 2023 मध्ये पेपर झाले होते। त्या पूर्ण पेपरचं विश्लेषण आपण या ठिकाणी घेत आहोत। ठीक आहे, आजचा आपला पार्ट 4 आहे। 10 जानेवारी 2023 शिफ्ट 4 मधला हा आजचा आपला पेपर आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा या ठिकाणी हा पूर्णच्या पूर्ण पेपर आज आपण या ठिकाणी विश्लेषण घेणार आहोत। त्या पेपरचं SSC GD 10 जानेवारी 2023 शिफ्ट 4 याआधी आपण 1, 2 आणि 3 या तिन्ही शिफ्टचं विश्लेषण बघितलेलं आहे। आज आपला शिफ्ट 4 असेल। चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला। बघा प्रश्न क्रमांक पहिला, डॅश डॅशचे रासायनिक सूत्र H2SO4 आहे। बघा ऑप्शन आहेत 1, 2, 3, 4। त्याचं योग्य आन्सर काय असणार आहे? ऑइल ऑफ विट्रिऑल। ठीक आहे, हे H2SO4चं सूत्र आहे। पुढचा प्रश्न आहे, बजेट दस्तऐवज एकूण खर्चाचे वर्गीकरण मध्ये करतात। वस्तू व उत्पादन, आंशिक आणि पूर्ण खर्च, सेवा आणि वस्तू सेवा, त्याचबरोबर योजना आणि योजनेअंतर्गत खर्च। त्याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4, योजना आणि योजनेअंतर्गत खर्च। पुढचा 3 नंबरचा प्रश्न, शोषण प्रणाली ज्यामध्ये जीव मृत आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांपासून पोषण तत्वे मिळतात त्यांना डॅश डॅश पोषण प्रणाली म्हणतात। विषमपोषी, स्वयंपोषी, मृत्यूजीव पेशी आणि एकपेशी, त्यांना मृत्यूजीव पेशी असे म्हणतात। पर्याय क्रमांक 3। बघूया 4 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, मोहिनीअट्टम की जननी ही डॅश डॅश वर आधारित दस्तऐवज कथा है। शोभना नारायण, कमलमंडम, कल्याणी कुट्टू अम्मा, त्याचबरोबर मेहबूब शुभानी आणि अनुराधा पांडे। त्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2। 5 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात मकर संक्रांत पेड्डा पांडुंगा म्हणून साजरी केली जाते? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटक। त्याचं योग्य उत्तर काय असेल? आंध्र प्रदेश। त्याचबरोबर 6 नंबरचा प्रश्न, दिलेल्या उद्योगामध्ये चुनखडी हा डॅश डॅशचा कच्चा माल आहे। प्लास्टिक उद्योग, फर्निचर उद्योग, सिमेंट उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग। त्याचं राईट आन्सर काय असेल? सिमेंट उद्योग। बघा या ठिकाणी SSC GD मध्ये GSचे 20 प्रश्न विचारले जातात, त्याचबरोबर गणिताचे 20 आणि बुद्धिमत्तेचे 20। ठीक आहे, आणि हिंदी किंवा इंग्लिश या दोन्हीपैकी एक सब्जेक्ट असतो। पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, विषम निवडा, म्हणजे याच्यापैकी ऑड शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा इशारा, फायबर, पिके। ठीक आहे, तर मग समोर काय येणार आहे? खोड, रबर। पर्याय क्रमांक 2। भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत डॅश डॅश या राज्यघटनेतून घेतलेली आहे। जर्मन, दक्षिण आफ्रिकन, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि आशियन। त्याचं उत्तर काय आहे? आशियन। पर्याय क्रमांक 4। 9 नंबरचा प्रश्न, भारतात कामासाठी राष्ट्रीय अन्न कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 2005, 2004, 2003 आणि 2000। तर 2004 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। बघूयात पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 2019 मध्ये आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनचे आयोजन केले होते? जॉर्डन, फिलिपिन्स, कतार आणि दक्षिण कोरिया। त्याचा राईट आन्सर काय? कतार। 11 नंबरचा प्रश्न या ठिकाणी, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलम राज्य कार्यकारिणीशी संबंधित आहे? कलम 123, 132, कलम 134, 143, कलम 153 आणि 167, त्याचबरोबर 145 आणि 150। त्याचं राईट आन्सर काय? 153 आणि 167 हे राज्यघटनेतील राज्य कार्यकारिणीशी संबंधित आहे। पर्याय क्रमांक 3। बघूयात पुढचा 12वा प्रश्न,
मोहिनीअट्टम हे एकल शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्याचे आहे? बिहार, कर्नाटक, त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि केरळ. तर मोहिनीअट्टम हे केरळ राज्याचे नृत्य प्रकार आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या कोणत्या केंद्रीय मंत्र्याने मार्चमध्ये टेक कॉन्व्हर्टेक 2022चे उद्घाटन केले? राजनाथ सिंग, अश्विनी वैष्णव, स्मृती इराणी आणि अमित शहा. तर कोणी केलं? अश्विनी वैष्णव, जे की रेल्वे मंत्री आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, कोणत्या भारतीय वंशाच्या शीखला पूर, आग, दुष्काळ आणि कोविड-19मुळे प्रभावित झालेल्या समुदायाक मदत केल्याबद्दल न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियन ऑफ द इयर पुरस्कार 2023मध्ये देण्यात आला? कलमजीत अरोरा, जतिंदर सिंग, अमर सिंग आणि नवनीत कौर ब्रार. ठीक आहे. त्याचं राईट आन्सर काय असणार आहे? अमर सिंग. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. खेडा शेतकरी आंदोलनाची मुख्य मागणी खालीलपैकी कोणती होती? मोफत सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, महसूल संकलन शिथिल केले पाहिजे, वृक्षारोपण पद्धत रद्द करावी, संकरित बियाणे उत्पादन उपलब्ध करून द्यावे. तर काय होतं मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे महसूल संकलन शिथिल केले पाहिजे. 16 नंबरचा प्रश्न आहे, क्रिकेट विश्वचषक 1983च्या अंतिम सामन्यात खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या? सुनील गावस्कर, कृष्णमाचारी श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ आणि कपिल देव. तर कोणी केल्या होत्या? कृष्णमाचारी श्रीकांत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, रेशीम बनवण्याच्या तंत्रांचा शोध चीनमध्ये सुमारे या वर्षी लागला होता? तर 7,000, 30,000, त्याचबरोबर 15,000 आणि 20,000. तर तो 7,000 वर्षापूर्वी लागला होता. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूयात 18 नंबरचा, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने डॅशमध्ये एक निर्णय दिला ज्यामध्ये तिहेरी तलाकची प्रथा अवैधानिक घोषित केली आणि प्रथा रद्द केली. 2017, 2014, 2013 आणि 2018. तर 2017मध्ये निर्णय घेतला होता. पर्याय क्रमांक 1. स्वातंत्र्याच्या वेळी भारतातील सुमारे 10% लोकसंख्या शेतीवर अवलंबून होती. 50%, 100%, 75% आणि 90%. तर राईट आन्सर काय? 75%. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 20 नंबरचा, भारतामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान सूर्याच्या स्पष्ट दक्षिणेकडे हालचालीमुळे उत्तरेकडील मैदानी प्रदेशावर ढिले होते. मान्सून गर्त, ली गर्त, उलटा गर्त आणि वरच्या पातळीवरचे गर्त. याचं उत्तर काय असणार आहे? मान्सून गर्त. पर्याय क्रमांक 1. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण आज GSचे प्रश्न पूर्ण बघितलेले आहेत. आता आपण या ठिकाणी रिझनिंगचे क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे. रिझनिंग विभाग 2 म्हणजे बी. ठीक आहे. तर बघा आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे, या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. या प्रश्नात 3 विधाने दिली आहेत, त्यानंतर एक निष्कर्ष दिला आहे. विधाने जरी सामान्य ज्ञान तथ्याची विसंगत वाटत असले तरी पण ते सत्य म्हणून स्वीकारा. ओके. पुढे बघा, कोणते निष्कर्ष तांत्रिकदृष्ट्या अनुसरण करतात ते ठरवा. विधान बघा, काही संगणक फोन आहेत. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम काढावा लागेल. बघा, काही संगणक, याला आपण कम्प्युटर म्हणूयात. काही संगणक हे फोन आहेत. बघा, काही संगणक हे फोन आहेत. फोनला आपण पी म्हणा. सर्व फोन कॅल्क्युलेटर आहेत. ओके. सर्व फोन हे काय आहेत? कॅल्क्युलेटर आहेत. डायग्राम अशी येणार आहे. कॅल्क्युलेटर. ओके. तर याला कॅल्क्युलेटर असं आपण नाव लिहूयात आता. कॅल्क्युलेटर. ओके. पुढे बघा, सर्व कॅल्क्युलेटर आयपॅड आहेत. ओके. सर्वच्या सर्व कॅल्क्युलेटर आयपॅड आहेत. म्हणजे डायग्राम अशी येणार. आयपॅड. आता आपण निष्कर्ष बघूयात. बघा, काही आयपॅड संगणक आहेत. काही आयपॅड संगणक आहेत. तर हे विधान योग्य येणार आहे का? तर यस.
काही आयपॅड हे संगणक आहेत, हे विधान बरोबर येणार. 2 नंबर बघा, सर्व कॅल्क्युलेटर फोन आहेत. सर्व कॅल्क्युलेटर फोन आहेत का? नाही, काही कॅल्क्युलेटर फोन आहेत, म्हणून हे निष्कर्ष चुकीचा असणार. तिसरा बघा, काही आयपॅड फोन आहेत. काही आयपॅड फोन आहेत. काही आयपॅड फोन आहेत, बरोबर. काही आयपॅड फोन आहेत. उत्तर काय असणार आहे? 1 आणि 3 बरोबर. बघा, पर्याय क्रमांक 2 निष्कर्ष 1 आणि 3 अनुसरण करतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. बघा, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खाली शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो? इनसाइड. बघा, इथे व्यवस्थित दिसत नाहीये, पण बघा आपण काय करूयात, बाय ऑप्शन जाऊ. 1 2 3 4 सर्वांकडे 5 कॉमन आहे, म्हणून हा तर घ्यायची गरज नाही. ठीक आहे, मग सुरुवातीला 5 येणार. आता नंतर बघा, इंग्रजी अल्फाबेटनुसार आपल्याला लावायचं आहे. ठीक आहे, इथे बघा IN आहे, इथे पण IN आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. त्याच्यानंतर यस येणार, यस. ओके, आता इथं कोणता शब्द आहे? इथे ई आहे. ओके, ई, इथे परत यस आणि इथे यस. मग सर्वात पहिले काय येणार? ई येणार, म्हणजे 2 नंबरचा येणार, म्हणजे 5 2. इथे 5 1 आहे, हा कटला. बघा, इथे 5 3 आहे, हा पण कटला. आता इथे 5 1 आहे, हा पण कटला. मग राहिला कोणता? 5 2. पुढे येणार 1 4 आणि 3. ही शॉर्टकट पद्धत असते काढण्याची. सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला काढायची गरज नसते. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. दिलेलं समीकरण संतुलित करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हाची अदलाबदल करणे आवश्यक आहे? तर आपण काय करूयात, प्लसच्या जागी गुणाकार ठेवूत, गुणाकाराच्या ठिकाणी प्लस ठेवू, यांची अपोजिट करून बघूयात. मग बघा, 561. ओके, या ठिकाणी बघा 561. त्याचबरोबर भागाकारात किती येणार आहे? 11. नंतर इथे काय गुणाकार, म्हणून इथं प्लस येणार. 22. इथं प्लस आहे, इथे गुणाकार येणार. 6. नंतर -25. याचं उत्तर किती यायला पाहिजे? 158. मग आता बघा, 11 1 11, 11 5 55, हातचाला 1, 11 1 11, प्लस 22 गुणिले 6 11, 6 2 12, हातचाला 1 3 12 आणि 13, 132, वजा 25 बरोबर 158. आता प्लस प्लसची बेरीज करून घ्या. बघा, 2 आणि 1 3, 5 आणि 3 8, आणि हा 1 जसाच तसा, वजा 25 बरोबर 158. 183 मधून 25 गेले, किती राहणार? 158. आणि दिलेले किती आहे? 158. म्हणजेच काय, हे संतुलित झालं. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य असेल. बघूयात पुढचा प्रश्न. असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे. फिरवणे मान्य नाही. म्हणजे ही जे काही 4 ऑप्शन दिलेत, या 4ही ऑप्शनपैकी कोणती डायग्राम या आकृतीमध्ये दिसते ते आपल्याला ओळखायचं आहे, आणि दिलेले पर्यायामध्ये आकृती फिरवायची नाही. ठीक आहे, मग बघूयात पर्याय क्रमांक 3 बघूयात. बघा, ही डायग्राम इथे अशी दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. मग उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. बाकीचे कोणते डायग्राम इथे दिसत नाही. तर परत एकदा दाखवतो. हे बघा, ही डायग्राम कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल? बघा, 1 2 3 4, आणि तर 5व्या ठिकाणी काय असं आपल्याला विचारलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर बघा, ही डॅश इथे आहे, नंतर या साईडला आली. ओके, नंतर परत खाली आली, आता इथे येईल, आता परत वरती जाईल. वरती इथे आहे, इथे आहे, दोन्हीकडे पण डॅश आहे, इकडे पण डॅश आहे. ठीक आहे, उभी रेष. मग आता या जो काय आतमधले मनी आहेत, ओके, यामध्ये आपण बघूयात. बघा, इथे बघा 2 मनी आहेत. हे मनी इथे आले, बघा इथे. आता हे मनी खाली येणार, नंतर मनी इथे येणार, आता नंतर मनी वरती जाणार इथे. मग ही तर डायग्राम कट झाली. इथे आहेत बघा, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता राहिलेले 2 ऑप्शन यामध्ये तर लॉजिक लागतच नाही. ठीक आहे, हे बघा, हे तर दोन्ही पण रॉंग असणार. पुढचा प्रश्न बघा, खालील समीकरण बरोबर करण्यासाठी
कोणत्या दोन चिन्हाची अदलाबदल करावी. ओके, तर मित्रांनो हा प्रश्न चुकीचा आहे, कारण की कोणताही ऑप्शन जर घेतलं तर समीकरण आपलं बरोबर येत नाही. ठीक आहे, बहुतेक प्रश्नामध्ये म्हणजे प्रश्न चुकीचा आहे हा. ओके, बघूयात. तरी आयोगानं उत्तराचं बघा, पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1, याचं उत्तर प्लस आणि गुणाकार हे उत्तर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 तुम्ही सोडवून नंतर बघू शकता. बघूयात पुढचा प्रश्न. दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. ठीक आहे, बघा असा संबंधित आहे. आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्याशी संबंधित आहे. चौथा तिसऱ्याशी. तर अशाच प्रकारे पाचवा अक्षरगुच्छ कशाशी संबंधित आहे? पाचवा. ठीक आहे, बघा आपण इथे ABCD लिहून घेऊयात पहिले. BCD EF G H I J K L M N O P Q R S T U V W X Y आणि Z. आता या ठिकाणी बघा, इथे बघा पीच्या नंतर क्यू आलेला आहे. म्हणजेच काय, पीच्या नंतर क्यू लगेच आलेला आहे. नंतर ओ आणि पी आला आहे. ओ आणि पी. ठीक आहे, नंतर यांच्या नंतर काय येणार? मग यांच्या नंतर ओ येणार आणि ओ फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे. की नंतरचं चेक केलं तरी चालतं. बघा ईच्या नंतर काय येणार? मग एफ येणार. बघा इथे पण एफ आहे. नंतर आरच्या नंतर यस येणार. आरच्या नंतर यस येणार. इथे पण आहे. पण बाकीचे ऑप्शन सगळे कट होणार. ठीक आहे, उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 1. फक्त पुढचं घर घेतलेलं आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा सीटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न विचारलेला आहे. 7 व्यक्ती ABCD EF G केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. बघा हे समजा सर्कल आहे. ओके, व्यवस्थित काढूयात थोडं. 7 व्यक्ती बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 हे केंद्रकाकडे बघत आहेत. ठीक आहे, आता आपण काय करूयात, ए हा सीच्या लगेच उजवीकडे बसलेला आहे. ए हा सीच्या उजवीकडे. मग आपण जर का एला इथं घेतलं तर सीच्या उजवीकडे बघा, सीच्या उजवीकडे ए बसलेला आहे. नंतर काय, आणि डीच्या लगेच डावीकडे बसलेला आहे. डीच्या डावीकडे. मग डी कुठे येणार? इथे येणार, कारण डीची डावी बाजू ही असणार आणि ही उजवी बाजू असणार सीची. नंतर सी हा जीच्या लगेच डावीकडे. सी हा जीच्या डावीकडे. जी हा सीच्या लगेच डावीकडे. सीच्या डावीकडे म्हणजे कुठे? इथे कोण येणार? जी येणार. आणि एफच्या लगेच उजवीकडे. मग एफ कुठे असणार? एफ असणार इथे, कारण एफची बाजू ही. ठीक आहे, आता पुढे बघा, ई हा एफच्या लगेच डावीकडे. ठीक आहे, आणि बघा ई हा एफच्या डावीकडे. म्हणजे इथे कोण? ई असणार. मग आता राहिला कोण? बी राहिला फक्त. आपल्याला विचारलं काय, खालीलपैकी कोण ए आणि बीच्या लगेच शेजारी आहे? ए आणि बीच्या शेजारी कोण आहे? बघा इथे बी आणि इथे ए. यांच्या शेजारी कोण आहे? डी आहे. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत टेबलला असे म्हटले जाते, लिकला असे म्हटले जाते, तर बकेटला असे म्हटले जाते, तर क्लॅरेटला काय म्हणले जातील? मग बघा या ठिकाणी सी दिला आहे. बघा CLARET. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणत्या अल्फाबेटला काय दिलेलं आहे. बघा सी, या ठिकाणी सी आहे. सीला काय म्हटलं आहे? 1 2 3. 3 नंबरला बघा काय? प्लस. मग इथे पण पहिल्यांदा प्लस येणार. प्लस इथे आहे, हा ऑप्शन कटला आणि हा ऑप्शन पण कटला. नंतर एलला काय म्हटलेलं आहे? एलला हॅशटॅग. ठीक आहे, इथे हॅशटॅग येणार. बघा इथे पण प्लस हॅशटॅग, इथे पण प्लस हॅशटॅग. नंतर काय? ए. तर एला काय म्हटलेलं आहे? इथे तुम्ही बघू शकता ए. इथे बघा एला @ म्हटलेले आहे. मग इथे कुठे @ आहे? जेव्हा ऑप्शन कटला. पर्याय क्रमांक 3 तुमचं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न.
बघा हा एक रिलेशनशिपवरती प्रश्न विचारला आहे, ब्लड रिलेशन. ठीक आहे, तर याचं उत्तर तुम्हाला सांगतो. पर्याय क्रमांक 3, जी हे केचे वडील नसतील. कारण की हा टॉपिक मला तेवढा व्यवस्थितपणे जमत नाही. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर डायरेक्ट मी सांगतो. पर्याय क्रमांक 3, जी हे केचे वडील आहेत. ओके, बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा 115, 102, 107, 94, 99 आणि क्वेश्चन मार्क. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त याच्यामधला फरक घ्यायचा आहे. बघा यामध्ये -13चा फरक आहे, यामध्ये +5चा फरक आहे, परत -13, परत +5 इथं काय येणार, -13 येणार. म्हणून 99मधून 13 गेले किती राहणार? बघा 86. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. -3चा फरक आहे, सॉरी -13 आणि +5चा फरक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. पाचव्या संख्येशी संबंधित असलेला पर्याय दिलेल्या मालिकेतील निवडा. ठीक आहे, बघा याचं लॉजिक मला लागलेलं नाही आहे. जर कुणाला लॉजिक लागला असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो. पर्याय क्रमांक 2, याचं उत्तर 6 आहे. ओके, 6. मला याचं लॉजिक लागलेलं नाही, मला कमेंट करून नक्की सांगा. बघूयात पुढचा प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीतील MN आरसा ठेवलेला आहे, तर आकृती कशी दिसेल? आरशामध्ये आकृती कशी दिसेल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा या ठिकाणी P, आता हीच बघा, ही पूर्णच्या पूर्ण साईड अशी इकडून येणार आहे. ठीक आहे, मग P कसा दिसणार आहे? उलटा दिसणार आहे. मग उलटा म्हणजे कसं या ठिकाणी, तर Pची जशी जागा आहे ती बदलणार आहे. ठीक आहे, मग P असा दिसतो इथे, तर याची उलटी बाजू कशी असणार आहे? अशी असणार आहे. म्हणून सगळ्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. नंतर यस पण कसा दिसणार आहे? उलटा असा. मग बघा इथे पण सर्व ऑप्शन सेम दिलेले आहेत. नंतर वाय, आता वायची दांडी इकडे आहे म्हणून वायची दांडी ही इकडे दिसणार आपल्याला, अशी दिसणार. मग हा ऑप्शन कट झाला. ओके, राहिले 3 ऑप्शन. आता बघा एच तर सर्वांमध्ये कॉमन आहे, नंतर ओ पण कॉमन आहे, एल पण कॉमन आहे, ओ पण कॉमन आहे, जी पण कॉमन आहे. मग वाय कसा दिसणार? ज्या पद्धतीनं आपण असा काढला असाच दिसणार आहे. ठीक आहे, मग अशी डायग्राम कोणती येणार आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. हे आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न आहे. ABCD हे 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे, ए हा पंक्तीच्या अगदी मध्यभागी बसतो. ए हा पंक्तीच्या अगदी मध्यभागी बसतो म्हणजे एकूण 3 व्यक्ती सोडे, एकूण 3 व्यक्ती सोडे. जी हा ई पंक्तीच्या शेवटी, जी आणि ई पंक्तीच्या शेवटी बसलेले आहेत. जी आणि ई, मग इथे जी घेऊयात किंवा इथे ई घेऊयात, दोन्हीपैकी एक. ओके, तोपर्यंत आपण असं लिहून घेऊयात. नंतर बघा बी एच्या लगेच डावीकडे बसतो. बी हा एच्या लगेच डावीकडे, एची डावी बाजू कोणती? ही, इथे येणार बी. एफ हा जीच्या उजवीकडे, बघा एफ हा जीच्या उजवीकडे, इथे एफ. कारण इथं जर जी घेतला असता तर एफला इकडून लिहिता आलं नसतं, म्हणून इथे बरोबरच आहे. नंतर डी हा ईच्या डावीकडे, डी हा ईच्या डावीकडे म्हणजे डी इथे येणार, कारण ईची डावी बाजू ही असणार. आता राहिलं कोण? ए झालं, बी झाला, सी राहिला, सी इथे असणार. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? जी आणि बी मध्ये कोण आहे? जी आणि बी मध्ये बघा जी आणि बी, इथे जी इथे बी, यांच्यामध्ये कोण आहे? एफ आहे. उत्तर काय असणार? एफ, पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? बघा CDE 2 अल्फाबेट सोडून ई आलेला आहे. नंतर FG येणार आहे, बरोबर. मग हा ऑप्शन कटला आणि हा ऑप्शन कटला. मग नंतर बघा नंतर काय येणार आहे? इथे आहे टी, टीच्या नंतर काय येणार आहे?
फी. मग व्हीला आज बघा 2 अक्षर सोडत काय येणार आहे एक्स. एक्स इथे आहे. नंतर बघा वाय पण कॉमन आहे. आता शेवटचा घेऊ जे यल, लगेच एम एन. काय येणार आहे एन येणार आहे. पर्याय क्रमांक 2. 2 अक्षरांचा फरक दिलेला आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो. एक सेकंद. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. 23, 27, त्याचबरोबर 35, 39, 63, 83 आणि 107. तर यामधला फरक घ्या. बघा फरक येतो 4चा, फरक येतो 8चा, नंतर येतो 12चा. कारण 4 4च्या पटीमधला फरक आहे. म्हणून 35 + 12 7 आणि हे 4 47. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसा तिसरा शब्द कशाशी संबंधित असेल. बघा मेघालय. मेघालयची राजधानी शिलाँग. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम. पर्याय क्रमांक 4. इकडे चेन्नई तामिळनाडू, पणजी गोवा, बेंगळूर कर्नाटक. पुढचा प्रश्न बघूयात. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर बघा इथे काय केलेलं आहे, फक्त एकदा प्लस केलेलं आहे. इथे 2 प्लस केलेत, नंतर 1 मायनस केला. मग 2 जर का प्लस केले तर काय येणार आहे आपलं उत्तर. बघा या ठिकाणी 18चं. तर 18चं उत्तर काय येणार आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. एकाच फासाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन दाखवल्या आहेत. चेहऱ्यावर 6च्या विरुद्ध काय येणार आहे. बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. या ठिकाणी बघा 6च्या विरुद्ध 3 आणि 2 येऊ शकत नाही, कारण ते बाजूलाच आहेत. तर 6च्या विरुद्ध 4 आणि 1 येणार नाही, 1 आणि 4 पण येणार नाही. आता 6च्या विरुद्ध 6 तर येऊ शकत नाही, मग राहिला काय 5. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे. विशिष्ट सांकेतिक भाषेत स्टेशन हा शब्द असा लिहिला जातो. तर हा शब्द कसा लिहिला जाईल. मग बघा या ठिकाणी फक्त +2 केलेले आहे. टीच्या नंतरचे +2 करा, फी येतं. आरच्या नंतर +2 करा, टी येतं. आयच्या नंतर +2 करा, जी येतं. आता याच्या नंतर 2 घरं जा. याच्या नंतर जर 2 घरं गेलं तर उत्तर काय येणार आहे. बघा उत्तर येणार आहे जे. नंतर ओच्या नंतर 2 घरं यम, जे यम. नंतर काय यन, नंतर काय जी, नंतर यफ, नंतर वाय आणि नंतर ए. पर्याय क्रमांक 4. बघा या ठिकाणी आपण रिझनिंगचे पण 20 क्वेश्चन बघितलेले आहेत. ठीक आहे. रिझनिंग 20, GS 20. आता आपण मॅथचे क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. बघूयात आजचे मॅथचे क्वेश्चन. बघा पहिलाच प्रश्न आहे. एक माणूस एक खेळणी कार 135 रुपयाला विकतो. ओके. आणि त्याचबरोबर 120 रुपयाला विकत घेतो आणि 150 रुपयाला विकतो. तर त्या नफ्याची टक्केवारी किती. बघा 135ला घेतो आणि 150ला विकतो. म्हणजेच काय त्याला 15 रुपयाचा काय होणार आहे प्रॉफिट होणार आहे. कशावरती होणार 135 वरती गुणिले 100. 15 9 135. 9ने याला भाग द्या, भाग जातो 11.11चा. म्हणून पर्याय क्रमांक 1 11.11%. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न. रुपये 1875ची रक्कम ठराविक कालावधीत वर्षात 4% दराने 2028 रुपयेपर्यंत होते. तर वार्षिक व्याजाचा किती कालावधी असेल. बघा कालावधी आपण पर्याय क्रमांक 1 मानूयात 2 वर्षाचा. बघा या ठिकाणी 1875 4% दराने, म्हणजे 4 असताना 100 झालं पहिल्या वर्षीसाठी आणि झालं दुसऱ्या वर्षीसाठी, कारण आपण पर्यायातून 2 वर्ष घेतलेलं आहे. आता याची जर तुम्ही व्यवस्थित काटाकाटी केली तर उत्तर काय येणार आहे 2028. पर्याय क्रमांक 1 म्हणून बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे.
वॉशिंग मशीनची चिन्हांकित किंमत 23,500 आणि दुकानदाराने 20,915 रुपयाला विकली तर किती टक्के सूट भेटली? बघा, 23,500 आणि 20,915 कितीचा याला लॉस झाला? तर लॉस झाला आहे बघा 2,000, या ठिकाणी लिहूयात 2,585 रुपयाचा. कितीवरती झाला? 23,000वरती, 23,500वरती, गुणिला किती? 100. याला जर सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे? 11%. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. बत्तीस व 40 यांचा लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजेच लसावी. ठीक आहे, 32 आणि 40चा लसावी किती येणार आहे? 160. 32 आणि 40 लसावी 160 LCM. ओके. नंतर बघा, एक्सच्या वर्गाच्या 9ने कमी आहे, म्हणून इकडे बघा 160 एक्सचा वर्ग 9ने कमी. या ठिकाणी काय करूयात? एक्सचा वर्ग बरोबर 160, हे मायनस चिन्ह इकडे प्लसमध्ये जातील. 160 + 9 169, इथे एक्सचा वर्ग. मग वर्ग जर काढला तर इकडे किती येणार आहे? याचा वर्गमूळ घेतलं तर 13. एक्स बरोबर काय असेल? 13. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, सध्याची लोकसंख्या शहराची 1,25,000 आहे. ठीक आहे, आणि जर लोकसंख्या प्रतिवर्षी 2% वाढते, 2% वाढते म्हणजे 102 छेदस्थानी 100 असं 3 वर्षासाठी. तर 3 वर्षानंतर शहराची लोकसंख्या किती? म्हणून आपण 3 वर्षासाठी केलेलं आहे. याला सॉल्व करा. उत्तर तुमचं काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 सेकंद. तर पर्याय क्रमांक 1, 1,32,651. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. तर बघा, अमन, राम, कपिल 68, 51 आणि 17 दिवसात करतात. तर हा क्वेश्चन मित्रांनो रॉंग आहे, यामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. ओके, तरी पण तुम्हाला जर आला तर तुम्ही सोडून बघा, पण मी सोडवला होता, काहीतरी याच्यामध्ये चूक वाटते. त्याच पद्धतीने 7 नंबरचा क्वेश्चन देखील रॉंगच आहे. ओके, याच्यामध्ये पण काहीतरी चूक आहे. आपण पुढे बघूयात पुढचा प्रश्न. बघा, 8 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी एक व्यापारी एक व्यापारी 16% तोट्यात आपला माल विकण्याचा दावा करतो. 16% नफा म्हणजे किती? 84, कारण 100मधून 16 गेले 84 राहिले. ओके, टक्के छेदस्थानी 100. याला भाग द्या 4ने, 4 दुनी 8, 4 1 4, इथे किती येणार? 25 येणार. ओके, मग बघा 1000 ऐवजी तो किती घेतो? किती? 750. 750 कितीवरती घेतो? 1000वरती, कारण 1000 ग्रॅम झालं ते. इकडे किती आहे? 25 आणि इकडे किती? 21. याला भाग द्या 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजेच किती येणार आहे? 3 4. 25 त्रिक 75 आणि 21 चौक 84. मग याच्यामधला फरक कितीचा आहे? फरक आहे 9चा, तो आहे 75वरती, गुणला काय? 100. 25 चौक 100, 25 त्रिक 75, 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12. 12% ही नफ्याची टक्केवारी असेल. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, शंकूचे वक्रपृष्ठफळ क्षेत्रफळ 4,455 सेमी आहे. याचा शंकूच्या वक्रपृष्ठाचा फॉर्म्युला काय आहे? πr l. मग बघा, πr l म्हणजेच किती? 4,455 सेंटीमीटर स्क्वेअर. मग 22 छेदस्थानी 7 गुणिला 105 छेदस्थानी 105 छेदस्थानी 2. ओके, इथे किती? 2 आणि गुणिला काय? l बरोबर किती? 4,455. मग इकडे जर का तुम्ही गुणाकारात नेलं तर इकडे किती राहणार आहे? 22 गुणिले 105. मग याला जर सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे? 27 सेंटीमीटर.
पर्याय क्रमांक 4. तर बघा, शेवटचे 10 प्रश्न राहिलेले आहेत. हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ठीक आहे. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू सो मच.